लातूरमधील राडा प्रकरणी सुरत चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आला। सुनील तटकरेंची माहिती। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी। पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेटवरच अडवलं। छावाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची। लातूर येथील राड्याचा धाराशिवमध्ये राष्ट्रवादीने घेतला धसका। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेचं तब्बल 5 वेळा ठिकाण बदलण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन। सुरत चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीचा निषेध। विजय घाडगेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। हिंगोलीमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। विजय घाडगे यांच्यावरील मारहाणीच्या निषेधार्थ टायर जाळत आंदोलन। सुरत चव्हाणांना अटक करण्याची मागणी। सुरत चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल। लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलीस पथक सुरत चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। जुगाराचा राजीनामा झाला पाहिजे। सुरत चव्हाणची हकालपट्टी करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। घटनास्थळी तणावाचं वातावरण। पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीनंतर धाराशिवमध्ये खबरदारी। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी जालन्यामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। यावेळेस अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर सुरत चव्हाण यांची दिलगिरी व्यक्त। लवकरच विजय घाडगे यांची भेट घेऊन त्यांच्यावरील गैरसमज दूर करणार चव्हाणांचं वक्तव्य। लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण। छावा तटकरेंसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण तर मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर शहर बंदची हाक। लातूरमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगेंना मारहाण झाल्यानंतर छावाचे कार्यकर्ते आक्रमक। औसा रोडवर लागले राष्ट्रवादीचे बॅनर। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले। रत्नागिरीमध्ये सर्व विभागांची एका क्लिकवर माहिती देणारा जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड तयार। पालकमंत्री उदय सामंतांची बैठकीत माहिती। माणिकराव कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ समोर। कोकाटे जाहिरात स्किप करत नव्हते, रमीज खेळत होते। जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केले। अकोल्यातील मुख्य स्थानकाजवळ छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील चव्हाण यांच्या विरोधात नारेबाजी करत रास्ता रोको केला। रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत। पालघरमध्ये वाडा काँग्रेस कमिटीकडून जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात आलं। याबद्दल बस स्टँडवर आंदोलन। काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाडा तहसीलदार यांना दिलं निवेदन। शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रमीचा डाव। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्य सरकारवर सतीश सावंत यांची टीका। हिंगोलीमध्ये कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जुगार खेळत आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा देण्याची मागणी। कल्याण शहरातील वाहतूक कोंडीबाबत 8 दिवसांमध्ये मागण्या मान्य न केल्यास रास्ता रोको करू। मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईरांचा इशारा। डोंबिवलीमध्ये भव्य कावड पदयात्रा। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची उपस्थिती। युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा सहभाग या यात्रेमध्ये पाहायला मिळाला। नंदुरबारमध्ये शहादा शहर झाले शिवमय। कुंजबिहारी प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं महारुद्र अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन। अभिमंत्रित 1 लाख रुद्राक्षांचं करण्यात आलं वितरण। परभणीत महिलांनी स्वखर्चातून केले नाले स्वच्छता कामाला सुरुवात। नाल्यातील पाणी रस्त्यावरती साचत असल्यानं परिसरामध्ये दुर्गंधी। बीएमसीच्या शाळांमध्ये हिंदी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट। बीएमसीच्या मराठी माध्यम शाळांची संख्या 262 तर हिंदी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 33,729। चंद्रपुरातील परिचारिकांच्या आंदोलनाचा 6वा दिवस। आंदोलनामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम। विविध मागण्यांसाठी परिचारिका बेमुदत संपावर। पैठण तालुक्यातील कोलेस्वामींनी कला केंद्र बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक। कला केंद्रामध्ये अनुचित प्रकार घडत असल्यानं बंद करण्याची मागणी। देवगाव फाटा येथे नागरिकांचं रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालक त्रस्त। पंढरपूरमध्ये आषाढ वैद्य कामिका एकादशीच्या निमित्तानं भाविकांची मांद्याळे। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगा। त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना। श्रावण सोमवार निमित्तानं 25 जुलै ते 23 ऑगस्टच्या दरम्यान भाविकांना संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या सूचना।
बनावट आधार कार्ड तयार करत सरपंचांनीच घेतला वृद्धापकाळ योजनेचा लाभ. भंडाऱ्याच्या पिंपळगाव येथील घटना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पात्र घोषित. 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका. 19 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका. पुराव्यांमध्ये तथ्यता न आढळल्यानं कोर्टाचा निकाल. अहिल्यानगर ते बीड परळी रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलावर तोडक कारवाई. रेल्वे मार्ग आणि दिशांचा अंदाज चुकल्यानं पूल निरुपयोगी. निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. मध्य रेल्वेवर डब्यात चढताना रांग लावण्याचा GR समाज माध्यमांवर प्रसारित. हा GR फेक असल्याची मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती. भिवंडी शहरामध्ये 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. अशुद्ध जल औदंचन केंद्रावर 20 मीटर बदलण्याच्या कामानिमित्तानं पाणीपुरवठा बंद. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. रत्नागिरीमध्ये युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून टॅलेंट विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. जिल्ह्याचं नाव उच्च पातळीवर पोहोचवा. आमदार किरण सामंतांचं आवाहन. धाराशिवमधील जेवली या भूकंपग्रस्त भागाला म्हाडाकडून 2,500 वृक्षांची लागवड. मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये 1 हेक्टर जागेवर वृक्षारोपण. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी वनराई गार्डन उभारलं जाणार. कोल्हापूरमध्ये सेवानिवृत्त सैनिक आणि कुटुंबियांसाठी संपर्क अभियानाचं आयोजन. माजी सैनिकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यातील किनीराजा येथे 301 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा. मोठा बोगस घोटाळा. तर आधीच लग्न झालेले जोडपे आणि अपत्य असलेल्या महिलांना नवविवाहित म्हणून बसवण्यात आलं. कोल्हापूरच्या राजाच्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी झाल्याची भावना मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केली. 2012 मध्ये सामंतांच्या पुढाकारातून सुरू झाली होती कोल्हापूरच्या राजाची संकल्पना. यवतमाळमध्ये जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी कक्ष सुरू. न्यायमूर्ती वृषाली जोशींच्या हस्ते कक्षाचा शुभारंभ आणि मध्यस्थी मोहिमेच्या रॅलीचं देखील उद्घाटन. 11वीच्या दुसऱ्या फेरी प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 6,76,667 विद्यार्थ्यांनी घेतला महाविद्यालयांमध्ये प्रवेश. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलणार. 3 वर्षांमध्ये 7,500 प्रवाशांच्या मृत्यूनंतर आता प्रशासनाला जाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,71,000 रेशन धारकांची ई-केवायसी प्रलंबित. ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होण्याचा इशारा. नागरिकांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. मीरा भाईंदर मनपाकडून पैसे मिळाल्यामुळे संतापलेल्या ठेकेदारांकडून सार्वजनिक शौचालयाची केली तोडफोड. तोडफोडीच्या घटनेमुळे संतप्त स्थानिक नागरिकांनी मनपाकडे ठेकेदारावर कडक कारवाईची केली मागणी. कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक तरुणांची हुल्लडबाजी. होर्डिंगवर चढत आगमन सोहळा पाहण्याचा प्रयत्न. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी केला लाठीमार. बीडमधील जिल्हा परिषदेची दयनीय अवस्था. कोठार बंद जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. शाळेच्या भिंतींना मोठमोठे तडे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. शासनानं लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करावी. विद्यार्थ्यांची मागणी. सिल्लोड तालुक्यातील वाडी फाटा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विविध मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. विरार पश्चिमेच्या सिडी गुरुदेव बिल्डिंगमध्ये ब्लिंकिटमधून पार्सल द्यायला आलेल्या तरुणांना लिफ्टमध्ये लघुशंका केल्याची घटना समोर. घटनेचा सीसीटीव्ही तपासून चौकशी केली जाईल आणि त्याला बेदम चोप देखील देण्यात आला. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर 31 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त. 31,56,494 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रत्नागिरीमध्ये दापोली तालुक्यात पुनवरे गावात लहान भावाची मोठ्या भावानं केली हत्या. कौटुंबिक वादातून झाला खून. आरोपीला पोलिसांनी केली अटक. बीड जिल्ह्यातील धारूर घाटामध्ये थरारक पाठलाग करत दारूसह 14,30,000चा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई. दोघांना केली अटक. रावेर तालुक्यामध्ये मुलं पळून नेण्याच्या संशयातून साधूच्या वेशातील 2 व्यक्तींना चोप. गाडीचीही तोडफोड. सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुणे शहरात दैनिकाच्या कार्यालयाबाहेरून दुचाकीची चोरी. स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मीरा रोडमधील एअर होस्टेसवर वैमानिकाकडून अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर वैमानिकावर गुन्हा दाखल करत अटक. वैमानिकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी.
लोणावळ्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 2 आरोपींनी चिक्कीचं दुकान लुटलं। लोणावळ्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं वाढ, गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी। नंदुरबारच्या हावडा एक्सप्रेसमध्ये चोरी, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरांना रंगेहात पकडण्यात यश। नवापूर रेल्वे स्टेशनवरची घटना। अमरावतीमध्ये युनिकॉर्न स्पा सेंटरवर शहर गुन्हा शाखेची कारवाई, 6 तरुणी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये खडकी पोलिसांकडून 4 वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक, गंभीर स्वरूपाचा व्यवहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी जेरबंद। अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची चुलत भावानंच केली हत्या, म्हाडा तालुक्यातील अरण गावातील घटना, सीसीटीव्हीच्या माध्यमानं झाला हत्येचा उलगडा। मंगल एक्सप्रेसमध्ये ड्रग्सची तस्करी, पनवेलमधून 36 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पनवेलमध्ये एका नायजेरियन महिलेला घेतलं ताब्यात। सोलापूरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्यानंतरही चोरट्यांचा वावर, चोरटे मोकाट फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, पालकांच्या तक्रारीनंतर करण्यात आली कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार ओव्हरटेकच्या वादातून फोडल्या काचा, घटनास्थळी नागरिकांची गर्दी, पोलीस निरीक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। वाशिमच्या रेशन तांदळाच्या गोडाऊनवर तहसीलदारांचा छापा, रेशन तांदळाचे अवैध 650 कट्टे आढळले, गोडाऊन करण्यात आलं सील। चंद्रपूरमध्ये 3 अनधिकृत ओयो हॉटेलवर पोलिसांची धाड, हॉटेलवर गुन्हे दाखल, हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतसंस्थेत पैसे बुडाल्याने 11 वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न, आरोपींना अटक। भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक। यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोचा टायर फुटल्यानं अपघात, अपघातामध्ये वाहनातील एका मजुराचा मृत्यू, 6 मजूर जखमी। पुण्याच्या वारजेकडे ऑटो रिक्षाचा दुभाजकावर धडकून अपघात, चालक जखमी। पुण्यात धानोरी फाटा येथील दुकानामध्ये पहाटे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। जुन्नरच्या ओतूर परिसरामध्ये निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यू, दुर्घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त। साताऱ्यामध्ये कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गेल्या महिनाभरात तब्बल 7 ते 8 साप आढळले, पालिका उपाययोजना करत नसल्याचा कामगारांचा आरोप। चंद्रपूरच्या माना टेकडी परिसरामध्ये मोरांची बेकायदेशीर शिकार होत असल्याचा संशय, या प्रकरणी तातडीने आळा घाला, आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राष्ट्रवादी शहर पार्टी कार्यालयानं केलं महाआरोग्य शिबिराचं आयोजन, शिबिरामध्ये तब्बल 50 पेक्षा अधिक महागड्या आरोग्य चाचण्यांची होणार मोफत तपासणी। पश्चिम विदर्भामध्ये पावसाची दांडी, पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची वेळ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचंही संकट। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोरमळी शिवारामध्ये पपईच्या 2 एकर क्षेत्रावर ट्रॅक्टर फिरवला, 1200 ते 1400 झाडं जमीनदोस्त, लाखो रुपयांचं नुकसान, संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोला एमआयडीसीतील बोगस कीटकनाशकं तयार करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाची धाड, सुमारे 22 लाख रुपये किमतीचा साठा जप्त, कीटकनाशकं साठ्यास विक्री बंदीचे आदेश, गुन्हा दाखल। बुलडाण्यामध्ये तुरीवरील किडीवर व्यवस्थापन करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन, किडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वेळीच नियोजन करण्याचं कृषी तज्ज्ञांचं आवाहन। बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये मका आणि सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट, 2 ते 3 तासांपासून मुसळधार पाऊस, दुपारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। पुण्यामध्ये पावसाची दमदार एंट्री, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। चंद्रपूरमध्ये पावसाला सुरुवात, बळीराजा सुकावला, शेती कामांना वेग। पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू, मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला, कोयना धरणामध्ये 76.22 टीएमसी इतका पाणीसाठा, कोयना धरणातून 11,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला।
रत्नागिरीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार. पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ. वातावरणामध्ये निर्माण झाला गारवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील काही भागात पहाटे जोरदार पाऊस. कोल्हापूरचं राधानगरी धरण 92% भरलं. धरणातून 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 78%वर. मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस नसल्याचं चित्र. पुरेसा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण. कोकणातून मुंबईला येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी व्हिडिओ शेअर करत दाखवलं सत्य. आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहून गेली. सरदेसाईंची सरकारवर टीका. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा. काम न करता ठेकेदाराला 85 लाखांची बिलं करण्यात आली अदा. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदमांचा आरोप. पुणे गणेशोत्सव मंडळ नियोजन बैठकीमध्ये गोंधळ. गणेश मंडळाचा कार्यकर्ता नसलेला व्यक्ती हिंदी बोलत असल्यानं झाला गोंधळ. केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अच्युतानंदन यांचा कामगारांच्या हक्कांसाठी लढा. तर केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचं निधन झालंय. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अच्युतानंदन यांनी कामगारांच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारलेला होता. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठं काम केलेलं होतं. केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचं निधन झालं. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवपूर्ण सत्र. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामध्ये भारताचा झेंडा फडकवणं देशवासियांसाठी गौरवाचा क्षण. अधिवेशनपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार. पावसाळी अधिवेशन देशासाठी विजयोत्सव. संपूर्ण देशानं देशाच्या सैन्याचं सामर्थ्य पाहिलं. ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. कावड यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. दिल्ली डेहराडून मार्गावरून जात असताना अपघात. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. 10 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान. सैनिकांप्रती प्रेम म्हणून पुरवला चहा लस्सी. लहानग्या स्वर्णसिंगची सैन्य दलाकडून दखल. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती. भस्म आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे सीओ विश्वभूषण मिश्रा यांच्याकडनं पुष्पवृष्टी. तर मंदिराबाहेर रांगेत उभे असलेल्या भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे अडवण्याचा प्रयत्न. रेल्वे रुळावरून येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यानं रेल्वे अडवण्याचा प्रयत्न. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.